चेंडू मध्ये 25 धाव्यांची खेळी साकारणारा खेळाडू ठरते. 12 चेंडू मध्ये 25 धावा करणारा खेळाडू ठरते संतोष, मॅन ऑफ द मॅच. तर संतोष आपण या मंचावरती संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि 3 गोलंदाज ज्यांची मी नावं घेतली. 4 गोलंदाज आहेत. टोटल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. एका खेळाडूने यायचे आणि नितेशजी भस्मा यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे जयवंत भस्मा यांच्या शुभ हस्ते नितेश भस्मा यांच्या शुभ हस्ते टोटल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आपण द्यायचे आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन जयवंत भस्मा स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीराचा पुरस्कार तर वाघाचीवाडी संघाचा खेळाडू रमेश लोभी त्याला विनंती करेन आपण संपर्क करायचे. तर चला गोलंदाज आपण यायचे. ज्यांनी ज्यांनी गोलंदाजी केली लगेच या मंचावरती मी विनंती करेन. सामन्याला सुरुवात होईल आणि पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे साथी समालोचक राजेश सिनारे, मॅन फ्रॉम दुंद्रे. हॅलो. तर या डॉट बॉलसाठी बघा पारितोषिक होतं. ज्यांची आता नावं घेतली त्यांनी सर्वांनी या पारितोषिक घेण्यासाठी धामणी टीमचे खेळाडू ज्यांची नावं घेतली आपण या पारितोषिक घेण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितेशजी भस्मा यांच्याकडनं डॉट बॉलसाठी प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक होतं. टोटल कॅश प्राइज आहे 1500 रुपये ते आपण घेऊन जा. कोंब टेकडी बनाम छोटी धामणी असा सामना आपण पाहतोय. ग्रामपंचायतीची लढत आपण पाहतोय. ज्या दोन्ही टीमने एक एक सामना खऱ्या अर्थाने जिंकलाय म्हणून हा सामना असेल 3 ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. इथे मात्र प्रथमतः फलंदाजी करतोय लहान धामणी संघ. सलामी जोडी आपण पाहिली मैदानावरती दिनेश आणि सुरेश. त्यामध्ये मात्र दिनेश हा बाद झाला. आता मात्र नवीन खेळू जाईल मैदानावरती दीपक. खूप चांगली गोलंदाजी पाहतो आपण. हा तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडनं प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल 15 डॉट बॉल फेकली या इनिंग मध्ये आणि तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. तिसऱ्या पंचाची मागणी केली तर तिसरे पंच इथं येणार नाही. आंबो खंडवी आपण स्ट्राईक वरती या आणि जो का निर्णय असेल 2 पंच आपण सल्ला मस्त करून तो निर्णय आपण द्या. बाळा आपण पाहतो गोलंदाजीवरती. कोंबटेकडे टीमचा गोलंदाज सुरेख. चेंडू अपील झाली या चेंडूवरती. एस्टनचा वेध घेतलाय की काय आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय म्हणजे हा सामना दोन्ही टीम साठी फार महत्वाचा असेल. कालच आपण पाहिला या छोटी धामणी टीमनं काय परफॉर्मन्स दाखवला. जेव्हा परफॉर्मन्स त्याने पाहिला. बॉल द्या. त्यामध्ये नानाचा आपण उल्लेख केला तर नानानं खूप चांगली तिसरा पंच पाहिजे तर तिसरा पंच आपण जायचं मैदानावरती. अंबुजा दिनेश विकेट सर्वात महत्वाची होती. दिनेशची विकेट मात्र इथं आली. तदनंतर जर आपण पाहिलं की आता संघ थोडासा अडचणीमध्ये आपण पाहतोय. फलंदाजी करतोय इथे मात्र छोटी धामणी संघ. कालच्या रात्रीमध्ये काय उल्लेखनीय कामगिरी आपण नानाची पाहिली आणि आज मध्ये त्यांचा संघ या मध्ये खेळत असताना गोलंदाजी खूप सुरेख चालली. बालाकडा क्रॉस बॅटरनं खेळण्याचा अगोदरच प्लॅन केला होता या फलंदाजानं मात्र बॅट चेंडू संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल येते. इथे सुरेख गोलंदाजी झाली. कोंबटेकडी बनाम छोटी धामणी अशी लढत आपण पाहतोय आणि इथून मात्र सलग या ओव्हरचा जर विचार केला पहिल्या बॉलवरती विकेट आली दिनेशची आणि सलग 2 डॉट चेंडू फेकलेत गोलंदाज बालाकडा. रेड टी शर्ट डेंजर झोन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो मात्र दीपकला आपण पाहतोय. फुलटॉस होता. पनिशमेंट द्यायची होती. अपील झाली या चेंडूवरती मात्र असलेली मिड ऑफला जाईल चेंडू 1 धावेसाठी. 1 धावे पंच सांगतात की बॅटकट आहे. 1 धावे इथे मात्र ऍड केली जाईल आणि खूप प्रतीक्षा करावी लागली ज्यांना 1 धावेसाठी आणि आता कुठेतरी धावा संघाचं अकाउंट मात्र ओपन झालंय या छोटी धामणी टीमचा आणि संघ पोहोचतो म्हणजे 1 या आकड्यावरती. अतिशय देखणी गोलंदाजी अतिशय तगडा
परफॉर्मन्स या ओव्हरमध्ये दाखवतो तो म्हणजे बाला. सुंदर कामगिरी आतापर्यंत केली या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी बालाकडनं. चांगला फटका इथे येतोय. मात्र तिथे शत्रक्षम प्रयत्न करेल हा झेल टिपण्याचा आणि सुरेख जरी तर टिपला जातो. टेक द कॅच, विन द मॅच. आणि हा मात्र पहिला झेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पहा, नो बॉलचा इशारा. दैव येताने कर्म नेतं असं म्हटलं जातंय आणि इथून मात्र आपली विकेट सुरक्षित ठेवली गेली. काय पंचा निर्णय बाद का? ओके, रनआउट. विकेट आहे. रनआउटचं विकेट मिळेल. मात्र इथून आणखीन एक गड्याला परतावा लागेल पॅव्हलियन मध्ये आणि इथून मात्र तो कुठला खेळाडू असेल ज्याला मात्र डग्यावरचा शिकार वापरला लागेल. या चेंडूवरती धाव नाही ना या बॉलवरती पंच. ओके, फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल या बॉलवरती आणि फलंदाज बाद. कोंबड टेकडी टीमनं गोलंदाज आपण पाहतोय बाला काय अफलातून गोलंदाजी केली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रीहिटचा चेंडू असेल. आता इथून मात्र ही प्रीहिटची संधी जारी असेल म्हणजे मोठा फटका लगावण्याची संधी असेल. फलंदाज आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती भरत. स्ट्राईक वरती आपण पाहतो दीपककडे देखील क्षमता आहे. मोठे फटके केशिनाची ती दाखवावं लागेल. या मॅच मध्ये बैठक शॉट खेळण्याचा हा प्रयत्न होता. अपील याही चेंडूवरती झाली. मग दीपकला आपल्या जागेवरती आता केले शांत. पुरेपूर अभ्यास केला मित्रमंडळी या खेळपट्टीचा. तो म्हणजे बालानं सुरुवातीपासून जे काही चेंडू फेकले, सुरुवातीला त्यानं दिनेशची विकेट मिळवली. त्यानंतर त्याचा थोडा आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि त्यानंतर जे काही चेंडू फेकले सुरेख कामगिरी या ओव्हरमध्ये केली आहे बालानं. शॉर्ट बॉल होता, थोडासा बाउन्स दिला. इथं मात्र जेल उडाला जातोय हवेत. सुरेख जेल इथं टिपला जातोय. आणखीन एक गडी इथं बाद होईल आणि जवळजवळ हा तिसरा धक्का लागतोय छोटे धामणे टीमला. अशा प्रकारे हे षटक मात्र संपल्या गेले आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या बालानं आणि छोटे धामणे संघ पोहोचलाय तो म्हणजे 3 गडी बाद अवघ्या 2 या धावसंख्येवरती. आत्माराम भस्मा व्यासपीठावरती आपण पाहतो त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी वसंत डुमणे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. वसंत डुमणे साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आत्मारामजी भस्मा यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करायचा आहे. क्रिकेटवरती खूप प्रेम त्यांचं आपण पाहिलं. कालच्या रात्रीमध्ये देखील या मान्यवरांना आपण पाहिलं होतं आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. आपण या स्पर्धेसाठी आता आलात. मी पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. जवळजवळ इथं मात्र पहिला षटक संपलाय. अवघ्या 2 धाबा आणि सलामीचे गडी बाद. आता मात्र नवीन खेळाडू मैदानावरती नाना. ग्रामपंचायत सदस्य बुधाजी बुरवडा यांना मी विनंती करतोय की आमच्या मंचावरती यायचं. त्यानंतर पांडुरंग उघडा यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. व्यासपीठावरती आपण पाहतोय किरण डुमणे यांच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर ज्यानं स्पॉन्सरशिप केलं त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील खूप खूप स्वागत. 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. पहिला षटक पॉवर प्लेचा संपले. अवघ्या दाबाला 2. आता मात्र संघ बराच अडचणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. या अडचणीवरती सावट रसावं लागेल. एखाद्या खेळाडूला चांगला खेळ दाखवावा लागेल. ज्या अनुषंगानं कालची रात्र गाजवली नानानं, तो नाना मात्र नॉनस्ट्राईक ईडवरती आपण पाहतोय आणि स्ट्राईकवरती पण आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा भरत. गोलंदाजीमध्ये केलाय बदल. नवीन खेळाडू गोलंदाज तो म्हणजे भारतच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला. कोंबटेकडी संघ म्हटला तरी खूप ताकदवर संघ आहे तो या विभागातला आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये छोटी धामणे टीम देखील खूप चांगला परफॉर्मन्स ज्यानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केलंय. मात्र आज त्यांच्या अगेन्स्टमध्ये कोंबटेकडी संघ आहे हे त्यांना विसरून चालणार नाही. कारण पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब अवस्था या टीमची आपण पाहिले. बॅकफूट वरती आलं, पंच केलंय, तिथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा खूप महत्वाचा चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली पुन्हा एकदा. तर दोन्ही पंचांना विनंती करतोय. तशा पंचांना विनंती असेल की आपण जो काही निर्णय असतो आपण द्या. मी व्यासपीठावरती विनंती करतोय
रमेश भस्मा पोलीस पाटील यांना विनंती करतोय, पोलीस पाटील धामणी यांना विनंती करतोय की आमच्या मंचावरती येऊन आपण आसन व्हायचंय. रमेश भस्मा पोलीस पाटील धामणी यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती येऊन आपण आसन व्हायचंय. 6 धाबा धावपलकावरती. आता इथून सुरुवात खूप चांगली करावी लागेल. किमान 30 ते 32 धाबा या 3 ओव्हरमध्ये फायटिंग स्कोर असेल आणि या फायटिंग स्कोरमध्ये एक चांगला दिलासा मिळेल त्यांच्या गोलंदाजांना. गोलंदाज तयार होतोय भारत. भारतचा चेंडू थोडासा यष्ट्यांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी आपण पाहिली. सातत्यानं यष्टीरक्षक म्हटला तर टेनिस क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा घटक ज्याच्याकडे पाहिले जाते. मात्र इथून त्याला चेंडू काही गॅदर करता आला नाहीये आणि इथून मात्र एक धाव खऱ्या अर्थाने इथं मात्र दिली जाईल आणि इथं मात्र एक धावेने संघ हलवारपणे मात्र पुढे सरकत असताना टोटल जर आपण पाहिली तर स्कोरबोर्डवरती टोटल लागले त्या म्हणजे 7. या षटकामध्ये आता मात्र त्यांना हाणामारी करावी लागेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज भरत, त्याच्या साथीला पाहतोय नाना मात्र पहिला चेंडू खेळतोय. कालच्या रात्रीमध्ये खूप सुरेख खेळ त्याने मात्र दाखवला. मात्र आज त्याच्यामध्ये ती जबाबदारी आली आहे, ती जबाबदारी त्याला उचलावी लागेल या मॅच मध्ये. हो, नानासाठी चेंडू होता, चांगला चेंडू खेळला. इथं मात्र नानानं एक धाव इथं कम्प्लिटली केली जाते, फक्त एकच धाव. इथे मात्र भरत त्याला नकार देतो. त्यालाही माहिती की पहिल्या ओव्हरमध्ये जवळ 3 गडी बाद झालेत. म्हणजे प्रेशर जे का आहे ते प्रेशर या कोंबटिकडीच्या गोलंदाजांनी टाकले यांच्या टीमवरती. म्हणजे इथून त्यांना विकेट द्यायची नाहीये. जे काही करायचं एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये करावी लागेल आणि चांगल्या धावसंख्येवरती विचार त्यांना करावा लागेल. संघाची एकूण स्थिती जर आपण पाहिली, गडी क्रमांक 3 आणि टोटल धावा जर पाहिल्या तर 8. षटक क्रमांक पाहतो ही दुसरा, फक्त 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. म्हणजे इथून आता मोठे फटक्याला सुरुवात करावीच लागेल. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावर जो काय तडाखा दाखवला भरतनं आणि भरतच्या बॅट पद्दा हा A1 क्वालिटीचा षटकार. उदय आकड्यावरती पोहोचला. एक षटकाराची मदत मिळाली, लगेच धावपला खूप वेगानं पुढे सरकलाय आणि संघ लगेच पोहोचलाय 3 गडी बाद 14 आकड्यावरती. काय तडाखा दाखवलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला, बॅटच्या मिरिट पर्यंत पोहोचला खेळाडू आणि अतिशय देखना फटका त्याच्या बॅटमधला आपण पाहिला, तो म्हणजे भरतच्या बॅटमधला. आता प्रेशर टाकलं जाते गोलंदाजावरती. शॉर्ट पिच चेंडू होता, अगोदर बॅटचं कार्य झालं, लेन थोडीशी मागे घेसली. पंच सांगतात की इट इज अ वाईड. हा येतोय वाईट चेंडू. एक अवंत धाव इथं गणली जाईल आणि एक धाव इथे ऍड केली जाईल, ती म्हणजे छोटी दामणी टीमच्या स्कोरबोर्ड वरती आणि संघ पुढे सरकेल एका धाबेनं 15 या आकड्यावरती. 30 धावांची चर्चा आम्ही देखील केली या मॅच मध्ये. छोटी दामणी टीमची गोलंदाजी खूप सुंदर पाहिली आम्ही कालच्या रात्रीमध्ये. म्हणजे इथून जरी 30 धावा जरी आल्या तर मॅच खूप सुंदररित्या पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान. बरंसाठी चेंडू होता, मागे आला, एसट्या वाकवल्या जातात आणि खूप महत्वाची विकेट. त्या मागील बॉलवर त्याने षटकार लगावला होता. ही विकेट खूप महत्वाची होती आणि परतावा लागेल. डगआउटचा शिकार होतोय भरत. बॅक टू द डगआउट. धावांचं योगदान भरतच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. एक षटकार 11 धावांचं योगदान, माफ करा, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. सुंदर कामगिरी त्यानं मात्र मॅच मध्ये उचलली होती. मात्र अंतिमच्या मोमेंटला जो काय चेंडू फेकलाय तो यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथे मात्र त्याला परतीचा प्रवास करावा लागलाय. नवीन खेळू जातोय मैदानावरती 6व्या क्रमांकाचा नरेश. गोलंदाजी मात्र आता सुरुवात मात्र खूप चांगली केली. असं वाटलं की भरतच्या बॅटमध्ये ज्यावेळी षटकार आला, असं वाटलं की आता षटकार चौकार येतील आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकेल. मात्र बरंचसं देखील भारतचं का कौतुक करू नये, त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता, बॅटचा टॉपेज, अजून एक गडी पसला जाईल, अजून एक गडी बाद होईल आणि बॅक टू बॅक ही दुसरी सफलता येते भारतला. अशा प्रकारे षटक देखील संपला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस संघ पोहोचलाय अवघ्या 15 या धावसंख्येवरती. असणार आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडामोडी घडल्या जातील
धावांचा जर अद्याप जर आपण विचार केला 7.50 औसत ह्या 2 ओव्हरमध्ये राखले गेले. सुरुवातीच्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर अवघ्या 2 धावांचं षटक आपण पाहिलं गोलंदाज बालाकडला. आणि मात्र दुसऱ्या षटकाचा विचार जर केला तर त्या षटकामध्ये मात्र जवळजवळ 13 धावा कुठल्या त्या म्हणजे छोट्या धाबने टीमनं. आणि अशा प्रकारे मात्र अद्याप तरी 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. नवीन येतोय गोलंदाज सचिन. आता मात्र सचिनवरती ही जबाबदारी असेल त्यांच्या मॅचची. आणि इथून मात्र नवीन खेळू मैदानावरती पाहतोय तो म्हणजे सुभाष. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. टप्पा पडला थोडासा स्विंग दाखवलं. इन स्विंग आपल्याला पाहायला मिळणार. इथून मात्र येतो डॉट बॉल. या अंतिमच्या ओव्हरमध्ये एक एक डॉट बॉल म्हणजे खूप महत्त्वाचेच असतील. का इथून त्यांनाही माहिती की 3 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 30-35 धाबा या महत्त्वाच्या असतील. म्हणजे इथून काय जो प्रयत्न केलाय तो प्रयत्नार्थी परमेश्वर ज्याला आपण म्हणतोय. आणि सुरुवातीलाच मात्र सुरुवात दमदार केली ते म्हणजे गोलंदाज सचिननं. पहिला डॉट बॉल इथं खेळतोय तो म्हणजे फलंदाज आपण पाहतोय नाना. आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल येतो. मात्र पंच सांगतायत की लाईन चुकीची आहे. वाईड येतोय वाईड येतोय. एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. धाबा इथं येत आहेत ज्या अनुषंगाने मी मगाशी म्हटलं की 30 ते 35 धाबा मॅचमध्ये संघर्ष दाखवेल. कोंबटेकडे संघाविरुद्ध केलं असताना छोट्या धामणे टीमसाठी मध्ये तो प्रयत्न त्यांचा अद्याप चाललाय मैदानावरती. आणि एका धाब्याने संघ पोहोचतो म्हणजे 16 या आकड्यावरती. गडी बाद झालेत 5. नानासाठी चेंडू होता कव्हरच्या डोक्यावर गॅप शॉट सिलेक्शन. खूप सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार. हा सणसणीत चौकार. आल्या तर 30+ धाबा या मॅच मध्ये पुऱ्या करणे एक चांगला फायटिंग स्कोर या मॅच मध्ये घडवेल. तर टीम मिटिंग करू नका. मी विनंती करते कोंबटेकडे टीम तुमच्यासाठी हे निवेदन असेल की आपण एकत्र येऊ नका प्रत्येक बॉलवरती. हे प्रत्येक टीमला ही सूचना मी पोहोचू. टू 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि मात्र सचिन पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज समोर नानाला आपण पाहतोय. चांगला फटका होता. खोदून काढलाय फटका हा. मात्र तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या अटेम्प्टनं मात्र चांगला चेंडू इथं मात्र कलेक्ट केला. 2 धावा इथं कंप्लीट पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नकार देतो इथं सुभाष. तर त्यालाही माहिती की नानाकडे स्ट्राईक ठेवावं लागेल. सुभाषचं लक्ष अजिबात नव्हतं या चेंडूवरती. आणि इथे मात्र घेतल्या जातात या चेंडूवरती. 3 चौथीचा प्रयत्न चाललाय. आणि इथे मात्र 4थ्या धावसंख्येवरती परतावं लागेल सुभाषला. टोटल धावा मिळतील या चेंडूवरती 3. 3 धावा येत असताना संघ आता मात्र वेगाने पुढे सरकेल तो म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा सध्या तरी जमवलेत कोंबटेकडे टीमचा. जर आपण विचार केला तर म्हणे मी खूप चांगले गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. बालाचा विचार केला अवघ्या 2 धावा 2 गड्याने त्याने परतीचा प्रवास दाखवला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावांचं एक थोडंसं मागडे षटक फेकलं भारतनं. आणि अद्याप सचिननं मात्र सचिनचा विचार केला. एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला आणि एक वाईट त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. म्हणजे सध्या तरी त्याने जवळजवळ मी म्हणेन की 8 धावा त्याने अद्याप तरी इथं खर्च केलेत. चंद्र जातोय नवीन खेळू मैदानावरती. नाना अद्याप संघर्ष करला मॅचमध्ये. 30-35 धावा या मॅचमध्ये चांगला संघर्ष घडवेल. दोन्ही संघानं एक सामना जिंकलाय. कालच्या रात्रीमध्ये अक्षरशः या कोंबटेकडे टीमला लकी ड्रॉ मिळाला होता. माफ करा कोंडीची वाडी टीमला लकी ड्रॉ औषधची वाडी टीमला लकी ड्रॉ मिळाला होता. आणि या दोन्ही संघानं मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षण आहे. खूप चांगला झेल कॅरी करतोय. ज्या विकेटची गरज होती त्या बिग थ्रोची गरज होती ती विकेट इथे मिळाली जाते. आणि परतावं लागेल. नाना बॅक टू द डगआउट. धावा धावफलकावरती सध्या तरी आपण पाहतोय. आता मात्र मोठे फटक्यांची चर्चा इथे दाखवावी लागेल. एक मोठा फटका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवेल. मात्र इथून सचिन तसं करून देईल का? सचिनने देखील अद्याप तरी चांगली गोलंदाजी केली. जी विकेट होती महत्वाची नानाची ती विकेट काढण्यासाठी त्याने यश प्राप्त त्याला झालंय. आणि संघासाठी स्वतःसाठी खूप चांगली विकेट त्याने इथं मात्र कॅरी केली. नवीन खेळाडू मैदानावरती 9व्या क्रमांकावरती आपण पाहतोय किसन. 7 गड्यांना मात्र पहिल्यांदा रस्ता दाखवला या टीमनं. डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चालला होता.
बॅट चेंडूचा अजिबात संपर्क नाही. चेंडू इतका वेगानं फेकला की समोर किसना देखील समजलं नाही की कधी चेंडू येऊन गेला. तो म्हणजे एस्टनच्या मागे एस्टरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये आपण पाहतोय. टोटल धावा 23. लास्ट बॉल या इनिंग मधला. बॅटचा टॉपेज पॉईंट नाही तर चांगला झेल मिळाला होता. मग अंतिमच्या मोमेंटला झेल ड्रॉप करतोय आणि इथं मात्र मिळेल चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि अशा प्रकारे हे पहिली इनिंग इथं मात्र संपली जाते. टोटल धावा धावफलकामध्ये लागले 24 आणि 25 धावांचा आव्हान असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये, ते म्हणजे कोंबटेगडी टीम समोर. हॅलो, सीताराम खंडवी यांना मी विनंती करेन स्टेजचा आपण संपर्क करायचे. तर यापुढचा सामना असणार आहे वांगणी नेरे आणि त्यांच्या विरुद्ध रानसई, दोन्ही संघाचे संघनायक. लगेच आपण संपर्क करायचे. सामना संपण्याच्या आधी आपल्याला इथं हजर राहणं गरजेचं आहे. जर आपण आला नाही तर आपला सामना हा कमी षटकांचा असणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी, मोठी धामणी आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. 4 रात्रीमध्ये रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा. पहिलं पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तिसरं, चतुर्थ आणि 5वं पारितोषिक सुद्धा 25,000 असणार आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहू शकाल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना सुद्धा पर्वणी असणारे स्पर्धेची. आजची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमधील आपण आजच्या लीग स्टेजमधील सामन्यांकडे वळणार आहोत. रानसई संघाचा संघनायक आणि वांगणी संघाचा संघनायक संपर्क आपण साधायचे. 3च षटकांचा सामना आहे मित्रांनो. सामना लगेच संपेल. आपल्याला विनंती आहे आपण यायचे मंचावरती नाणेफेकीसाठी. जर आपण आला नाही तर आपला सामना हा कमी षटकांचा असणार आहे, लक्ष असू द्या. थैंक यू सो मच. फिर से हम मैदान के अंदर जाएंगे दोस्तों. दोनों टीम के कप्तान वांगनी नेरे और रानसई, मेरी आवाज अब तक पहुंच रही है तो टॉस के लिए संपर्क करना है, नहीं तो आपका मुकाबला भी कम ओवर का होगा, इस पर आपको ध्यान रखना है. तो पहली गेंद लेकर तैयार भरत. भरत की ये गेंद बल्ले का बाहरी किनारा और गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिलेगा यहां से चौका. थैंक यू सो मच. स्ट्राइक रेंज के ऊपर खिलाड़ी हम देख पा रहे, बाला और उनका साथ निभा रहे किसान मैदान में. तो भरत आएंगे गेंदबाजी में. पहली गेंद के ऊपर ये चौका आता है. 25 रनों का टारगेट है बीच मैदान में 3 ओवर में.
ये गेंद कम बैक होता हुआ हमने देखा, डॉट गेंद की समाप्ति होती भी शानदार यहां से हम देख पा रहे आगाज गेंदबाजी में। किरण ढुमने इनके माध्यम से चौकों की या छक्कों की हैट्रिक के लिए कोंबा टिगड़ी क्रिकेट टीम के बल्लेबाजों के लिए सुनहरा मौका होगा। किरण जी ढुमने इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज यहां से दिया जाएगा। गेंदबाजी में तैयार गेंदबाज भरत, इस ओवर की तीसरी गेंद। ये गेंद हमने देखी, शायद दिखी नहीं विकेट कीपर को, गेंद उनके सर से गेंद टकराई, तब तक के लिए एक रन चुराया यहाँ से बल्लेबाजों ने। लेग 22 का एक रन आता हुआ, एक रन के मदद से पारी आगे बढ़ती भी 5 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। शानदार और जानदार गेंदबाजी। पहला गेंद भी हमने देखा था नियंत्रण में नहीं थे, बल्ले का बाहरी किनारा लगा था और वहां पर चौका ट्रैवल होते हुए हमने देखा, लेकिन उसके बाद कमबैक गेंदबाजी करते हुए भरत मैदान में 25 रनों का टारगेट है। इतना आसान नहीं रहेगा, लेकिन क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे या फिर गेंदबाजी अच्छी रहेगी। राइट आर्म ओवर द विकेट। लाजवाब गेंदबाजी का नजारा, तेज तरार गेंदबाजी, पकड़ के रखा है, जकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है। इन जंजीरों को तोड़ना होगा यदि मुकाबले में आपको आगे बढ़ना है तो। शानदार और शानदार गेंदबाजी का नजारा। अंतिम 2 गेंदों का खेल बाकी होगा। समीकरण बचा है दोस्तों, टीम की रन संख्या है 5 रन। अभी भी जीत की बात करेंगे, अंतिम गेंदें बचेगी 14 और जीतने के लिए 20 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से भरत। ये गेंद हमने देखी, सीताराम खंडवी, इनसे हम गुजारिश करते हैं मन से आपसे संपर्क करना है। सीताराम खंडवी, तुरंत आपको आना है। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। इस ओवर की 5वीं गेंद लेकर गेंदबाज भरत तैयार है। 14 गेंदे 20 रनों की जरूरत। उठाने का प्रयास है, गेंद है हवा में, कौन आएगा गेंद के नीचे। आसान सा मौका गवाया। इतने आसान कैचेस आप छोड़ोगे तो ये अच्छी बात नहीं है आपके टीम के लिए। चलो, अंपायर से आप बहस नहीं कर सकते, अंपायर डिसीजन इज द फाइनल। रिव्यू अवेलेबल नहीं है दोस्तों। तर चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे। तर धाव असणार आहे ना पंच, एक धाव असणार आहे, 2 धाव असणार आहे। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला। रानसई संघाचा संघनायक आणि वांगणी संघाचा संघनायक, सामना संपण्याच्या आधी तुम्ही आला नाही तर तुमचा सामना पण 3च ओव्हरचा होईल, लक्ष असू द्या। उशिरीता आम्ही अजिबात सहन करणार नाही, आपल्याला प्रेमाची विनंती आहे। रात्रीचे 9:50 झालेत, आपल्याला प्रेमाची विनंती। वांगणी आणि रानसई संघाचा संघनायक, वांगणी संघाचा संघनायक आलाय, तर रानसई संघाचा संघनायक। ये गेंद हमने देखी, बल्ले से बीचों बीच से निकली, मिसफील्ड वाज देयर और गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा चौका।
तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि संघाची एकूण धावसंख्या ते 11 धावा. येणारे शेवटचे 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. बाद झाला किसन, धावबाद झाला, मात्र बाला आणि प्रकाश मैदानावरती तग धरून उभे आहेत. एक चौकार खेचल्या प्रकाशनं आणि बाला त्याला साथ देते एका चौकाराची. सुरेख फलंदाजी, येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना सुरू होईल. मुकाबला यहाँ से शुरू होगा. मैं गुजारिश करूंगा दामनी टीम से, बहुत समय ले रहे हो दोस्तों आप. मुकाबला आपको शुरू करना है. दामनी क्रिकेट टीम, यह अंतिम पुकार है आपके लिए. रानसई टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है. रानसई टीम, कप्तान देवा, गेंदबाज तैयार. ये गेंद हमने देखी, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद थी. डॉट गेंद की समाप्ति होती भी यहाँ पर हम देख पा रहे. अंतिम गेंदे बचेगी 11 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की जरूरत. क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. वो लड़ने का जज्बा आपके अंदर नजर आना जरूरी है. सकारात्मक सोच, पॉजिटिव एटीट्यूड आप में नजर आना जरूरी है. गेंदबाज तैयार, कदमों का इस्तेमाल किया, गेंद हवा में है, कोई गलती नहीं होगी और बल्लेबाज के पारी का अंत. 14 रनों की जरूरत. उदार रनों की जरूरत है. समीकरण फिर से बदलेगा. अंतिम 9 गेंदें बचेगी. जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. बड़े स्ट्रोक चाहिए अब कोंबल टेकड़ी क्रिकेट टीम को मुकाबला जीतने के लिए. क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे? क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा? 9 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता. सभी की निगाहें मैदान के अंदर होनी चाहिए. ये गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना साधा. 1 रन जरूर मिलेगा. थ्रो अच्छा नहीं आया, रन मिलेगा केवल सिंगल. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. समीकरण बदलेगा. 8 गेंदें बचेगी. जीतने के लिए 13 रनों की और जरूरत है. कौन जीतेगा बाजी? छोटी धामनी आरू फिर उनके खिलाफ खेल रही है. कुंबल टेकड़ी क्रिकेट टीम मुकाबला जीतने में कामयाब रहेगी. किसकी जीत होगी, किसकी हार होगी, कौन आएगा मुकाबले में चैंपियन बनकर और कौन यहां से मातम मनाएगा? अंतिम 8 गेंदें 13 रन. पटकी हुई गेंद, बिल्कुल खामोश रखा है बल्लेबाज को. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. जो समीकरण था 12 में 14 चाहिए थे, अब 7 गेंदें बची है. जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. क्या मुकाबला अंतिम क्षणों तक जाएगा? क्या मुकाबले में जान अभी भी बाकी है? अंतिम गेंदें बचेगी 7 और जीतने के लिए जरूरत है 13 रनों की जरूरत है. 7 गेंदें 13 का समीकरण. लाजवाब गेंदबाजी, तेज रफ्तार हमने देखी और अब गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. रानसई टीम का कप्तान, ये अंतिम कॉल है. यदि मुकाबला समाप्त होने से पहले आपने आरके बिल्डर से सन्माननीय रमेश पारधी साहेब यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक होते. रानसे विरुद्ध वांगणी 4 ओव्हरची मॅच आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो वांगणी संघानं. वांगणी संघ नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देऊया. डिसिजन फील्ड फर्स्ट. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. 6 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 13 की जरूरत थी. पहली गेंद आएगी वाइट. 6 गेंदें और 12 रन की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं.
जिस तरीके से कहते हैं ना कि उतार दो वो चूड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। ऐसी बल्लेबाजी आपको दिखानी होगी, अभी नहीं तो कभी नहीं। इस पार या उस पार की लड़ाई, अंतिम 6 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत। स्लोअर 1 गेंद, रिवर्स खेलने का प्रयास था इस बार। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। रिवर्स स्ट्रोक को हमेशा क्रिकेट में जुआ कहा गया है दोस्तों, और इसी जुए को भगवत गीता में और कुरान में हमेशा हराम कहा गया है। और ये काम किया था मैदान में डॉट गेंद की समाप्ति होते भी। अंतिम गेंदे बचेगी यहाँ से, 5 गेंदे जीतने के लिए 12 की जरूरत है। ये गेंद जाएगी, दैट इज अ बिग वन। चार गेंदे और जीतने के लिए जरूरत है 6 रन की आवश्यकता। 4 गेंदे 6 रन। मुकाबला कौन जीतेगा, कोम्बल टेकड़ी क्रिकेट टीम या फिर छोटी दामनी क्रिकेट टीम? मुकाबले में मजा बरकरार है। अंतिम 4 गेंदे 6 की जरूरत है। मुकाबला फिर से बदलता हुआ, क्या लाजवाब बल्लेबाजी का नजारा। अंतिम गेंदे बचेगी, 3 गेंदे जीतने के लिए कंपलसरी 6 रन की जरूरत है। किसके हिस्से में आएगी खुशी और किन के हिस्से में आएंगे गम? क्या होगा मुकाबले का नतीजा, क्या होगा मुकाबले का हाल? 3 गेंदे 6 रन की जरूरत है। सभी की निगाह है मैदान की ओर। एक और स्लोअर 1 थी, बल्ले के बीचों बीच गेंद आई नहीं, पीछे खिलाड़ी तैनात है। सीमा रेखा के नजदीक गेंद को तो रोक लिया, लेकिन यहां पर कैच लपक नहीं पाए। 2 गेंदे बचेगी और जीतने के लिए 4 रन की जरूरत। 2 गेंदे 4 रन। लाजवाब मुकाबला मैदान के अंदर बनता बा। यहाँ पर किस हालात में मुकाबला चला जाएगा, कौन सी टीम मुकाबला जीतेगी, कौन सी टीम आगे पहुंचेगी और कौन सी टीम इस टूर्नामेंट को टाटा बाय बाय अलविदा कहेगी? अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 4 रन की जरूरत है। क्या मुकाबला बना है दोस्तों, दिल को धड़काने वाला, हैरत अंगेज क्रिकेट का ये ड्रामा मैदान के अंदर शुरू है। अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 4 रन की जरूरत है, लेकिन किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा? जबरदस्त मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला, हैरत अंगेज मुकाबला। 2 गेंदों में जीतने के लिए 4 की जरूरत थी। स्ट्राइक अपने पास यहां से तो बिल्कुल, यदि विकेट कीपर इस तरीके की स्ट्राइक चेंज भी नहीं होगी। अंतिम 1 गेंद और 4 रन की जरूरत। एक गेंद और 4 रन की जरूरत है। कौन मुकाबला ये जीत पाएगा? 25 का टारगेट था, किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? 1 गेंद 4 रन। तालियां बजनी चाहिए दोस्तों इस गेंद के लिए, लेकिन क्या मुकाबले में मजा बरकरार है? 1 गेंद 4 रन, चौके की जरूरत है। एक गेंद 4 रन। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, कोई खिलाड़ी तैनात नहीं और मुकाबला जीता डीजे। तर सामना जिंकला या ठिकाणी कोंबल टेकडी संघानं। वेल प्लेड। चला आपण वांगणी संघ आपण वाट पाहू